पहिल्यांदा पत्रकार बंधू भगिनींचे मी आभार मानतो की एवढ्या कमी वेळात तुम्ही तुमच्या वेळातनं वेळ काढून तुम्ही इथं आलात, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे। मला वाटतं की तुम्ही आजची नाही, जवळपास मागच्या 4-5 वर्षापासून आपण एकत्र काम करतोय आणि सगळ्यांनीच मला चांगल्या पद्धतीने न्याय दिलेला आहे, त्याबद्दल मी खरोखरच सर्व पत्रकारांचे आभार मानतो हात जोडून। आजचा जो विषय आहे तो हातकणंगलेच्या लोकसभेच्या संदर्भातला विषय आहे, त्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारू शकताच, पण थोडीशी पार्श्वभूमी याच्यामध्ये द्यायला मला आवडेल की तुम्हाला माहिती आहे की मागचे 2.5 ते 3 वर्ष झाले मी कोल्हापूर लोकसभेसाठी चांगल्या पद्धतीनं काम करतोय। 1255 गावापर्यंत, गाव टू गाव मला वाटतं कोल्हापूरच्या लोकसभेच्या इतिहासात पहिलाच उमेदवार असा होता की ज्या पद्धतीनं लोकांशी बोलून तिथले प्रत्येक तालुक्याचे, प्रत्येक गावाचे विषय लक्षात घेऊन, अन्न वस्त्र निवारा हा भाग आहेच, पण त्याच्याबरोबर असणारं शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत सुद्धा काय करता येईल, चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून असेल किंवा गोशिमा असेल, उद्यमनगर, कागल MIDC यांमध्ये परकीय चलन कसं आणता येईल, या माध्यमातून जे बाहेरच्या कंपन्यांचे करार कसे करता येतील, त्याचबरोबर IT हब कोल्हापूरमध्ये कसं आणता येईल, या सगळ्या गोष्टी असून पर्यटनामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्याला कसं पुढं जाता येईल, अशा पद्धतीचा एक विचार घेऊन मी कोल्हापूर लोकसभेसाठी मला वाटतं मागच्या 2.5-3 वर्ष राबत होतो। त्याच्यामध्ये मला माझ्या कामाच्याकडे बघून मला शिवसेनेकडून माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरेजी आणि संजय राऊत साहेबांनी त्याच्यामध्ये अप्रोच केला आणि त्याच्यामध्ये मी शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या लोकसभेसाठी मी प्रयत्न केले आणि जर शिवसेनेलाही तिकीट गेलं तर 100% मला खात्री आहेच की त्याचा उमेदवार डॉक्टर चैतन्य नरकेच होते, पण त्याच्यामध्ये काही राजकीय घडामोडी असेल किंवा काही गोष्टी झाल्या असतील त्याच्यामध्ये मला वाटतं हे तिकीट काँग्रेसकडे गेलं, याच्याबद्दल मी नंतर भाष्य करेन। पण खरोखरच उद्धवजींचं आणि संजय राऊत साहेबांचं माझ्यावर अतिशय, मातोश्रीचं, आदित्यजींचं भरपूर माझ्यावर प्रेम आहे, त्यांचा विश्वास पूर्णपणे माझ्यावर आहे आणि त्याच विश्वासातून माझं शिक्षण, माझं असलेला कामाचा आवाका, पन्हाळा, गगनबावडा आणि करवीरमध्ये असणारा मतांचा गठ्ठा किंवा ज्या पद्धतीचं अरुण नरके साहेब आणि DC अण्णांच्या माध्यमातून आमचा जो नरके गट प्रामुख्यानं करवीर असेल किंवा पूर्ण जिल्ह्यामध्ये गोकुळच्या माध्यमातून आहे, त्या माध्यमातून मला त्यांनी कोल्हापूर लोकसभेसाठी कन्सिडर केलंच होतं, पण त्या कामाचा आवाका बघून त्यांनी मला हातकणंगले लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी मला त्याच्यामध्ये एक ऑफर दिली, म्हणले तरी स्टेट ऑफर दिलेली आहे की त्यांनी तुम्ही हातकणंगले लोकसभेतून तुम्ही लढवावं। ही मीटिंग परवा दिवशी रात्री मातोश्रीमध्ये, ज्या दिवशी महाविकासची बैठक, त्याच्यामध्ये शरद पवार साहेब होते, जयंत पाटील साहेब होते, त्यावेळी मला उद्धव साहेबांनी स्वतः याच्यावर विचार करून हातकणंगल्याची उमेदवारीचा निर्णय माझ्याकडे दिला होता आणि त्या निर्णयामध्ये मी 2 दिवस घेतले होते त्यांचा विचार करायला। मी या मीटिंगला यायच्या आधीच एक 10 मिनिटं उद्धव साहेबांशी आणि संजय राऊत साहेबांशी बोलून मी हातकणंगले लोकसभेचं मला जे तिकीट त्यांनी ऑफर केलं होतं त्याला मी नम्रपणे नकार दिलेला आहे आणि खरोखरच मला त्यांचं आभार मानावंसं वाटतं, कारण या नकार देण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये जवळपास 1100 ते 1200 गावं त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यामध्ये मी ज्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांशी एकत्र मिळून बोललो, सगळ्यांचा विचार केला, त्यावेळी या प्रत्येक गावामध्ये पोचणं हे मला या 30 दिवसामध्ये अशक्य आहे। त्यामुळे मी जर उभारलो तर जिंकण्यासाठीच उभारतो असा नेहमीच माझा आहे, तुम्ही गोकुळच्या माध्यमातून हा तुम्ही बघितलेलंच असेल। त्यामुळे मला काम माझी करण्याची पद्धत ही शेवटच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या फळीच्या कामावरून पोचणं, त्या लोकांचे विषय समजून घेणं, प्रत्येक गावाचे विषय समजून घेणं हे महत्त्वाचं होतं। त्यामुळे मी नम्रपणे साहेबांना, संजय राऊत साहेबांना फोन करून माझा निरोप कळवलेला आहे की मला हातकणंगल्यात जरी माझ्याकडे तुम्ही निर्णय पोचवला असाल तरी मी आज माझ्या 30 दिवसामध्ये मी पोचू तिथं शकत नाही, त्यामुळे मला नम्रपणे मी त्याचे नकार त्यांना कळवलेला आहे। आणि याच्यामध्ये मी शरद पवार साहेबांनी, जयंत पाटील साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला होता, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी जो माझ्यावर जो विश्वास दाखवलेला होता, त्यांनाही मी त्यांचा आभार मानतो की या माध्यमातून जे मी कोल्हापूर लोकसभेमध्ये काम केलेलं होतं त्याचा आणि माझा पन्हाळा, गगनबावड्यामधला जो अनुभव होता तोच माझा पन्हाळ्याची जी 30 गावं तिकडे आहे, ज्याचं जवळपास 1.25 लाख मतदान तिथं आहे, शाहूवाडीचं जवळपास 2.5 ते 3 लाख मताचा माझा बेस हा हातकणंगले मतदारसंघात असल्यामुळं त्यांनी ही मला तिकीटची ऑफर दिलेली होती आणि मला बघितलं तर वेळेनुसार तिथं पोचणं अशक्य असल्यामुळं त्याच्यासाठी मी थांबण्याचा निर्णय घेतला आहे। माहिती आहे की मागच्या 2 ते 2.5 वर्षापासून मी कोल्हापूर लोकसभेवर आजपर्यंत मी काम करत आलेलो आहे। 1255 गावामध्ये मी फेस टू फेस सगळ्या सामान्य नागरिकांपासून, शिक्षण महर्षींपासून, सहकारमध्ये काम करणाऱ्या डेऱ्या,
भाजीपाला संघापासून असणाऱ्या सामान्य ग्रामीण महिला ज्या शेतामध्ये काम करतात याच्यापर्यंत पोचलेलो होतो. आणि याच माध्यमातून माझ्या शिक्षणाचा, माझ्या अनुभवाचा, माझ्या काम करणाऱ्या धडाडीचा त्याचा संदर्भ घेऊन मला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून मला उद्धव ठाकरे साहेबांनी आणि संजय राऊत साहेबांनी मला तिथं संधी दिलेली होती की शिवसेनेच्या मध्ये कोल्हापूर लोकसभा लढवता येईल. पण काही राजकीय अडचणीच्यामुळे किंवा चेंजेसमुळे, ज्याच्यावर मी नंतर भाष्य करेन, की त्यांनी मला मिळू शकलं नाही. पण माझ्यावर त्यांचं असणारं प्रेम आणि त्यांचा असणारा विश्वास या माध्यमातून मला त्यांनी हातकलंगले या ठिकाणी लोकसभा लढवावी अशी त्यांनी विचारणा केली होती. 2-3 दिवसापूर्वी संध्याकाळी उद्धव साहेबांची आणि संजय राऊत साहेबांची माझी बैठक झाली. त्याच्यामध्ये त्यांनी मला ही स्ट्रेट ऑफर दिली आणि त्यांनी हा निर्णय माझ्यावर सोपवला की तुला हे करायचं असेल तू करू शकतोस आणि ज्या वेळी तू ठरवशील त्यावेळी तुझी उमेदवारी आपण जाहीर करू. त्याबरोबर त्यासाठी जयंत पाटील साहेब आणि पवार साहेब देखील त्यावेळी उपस्थित होते. त्यांनी अनुकूलता आणि त्यांनी याच्यासाठी होकार दर्शवला. पण मला माझ्या कार्यकर्त्यांची ज्यावेळी मी बोललो, माझ्या वडिलांची ज्यावेळी मी चर्चा केली, त्यावेळी एवढ्या नवीन हातकलंगडी जरी भाग माझा असला, माझं पन्हाळा जिथं माझी शेती आहे, जवळपास 30 गावं पन्हाळ्याची नदीखालची तिथं येतात, शाहूवाडी जिथं माझं गोकुळच्या माध्यमातून माझं आणि माझ्या वडिलांचं देखील काम आहे, असं 3-3.25 लाखाचा मताचा गठ्ठा तिथं असल्यामुळं त्यांनी मला वाटलं की मी अतिशय चांगला उमेदवार तिथं होऊ शकतो आणि त्या पद्धतीने मला त्यांनी ऑफर दिली आणि सगळ्यांची मान्यता असल्यामुळे मला वाटलं की इथं करता येईल अशी त्यांची एक भावना होती. पण एवढ्या कमी वेळात मला वाटतं लोकांच्यापर्यंत पोचणं, सांगली वाळवा या भागामध्ये माझा संपर्क कमी आहे आणि तिथं पोचणं, इफेक्टिव्हली तिथं काम करणं मला थोडंसं अशक्य वाटलं. आणि त्याचमुळं मी संजय राऊत साहेबांना थोड्या वेळापूर्वी फोन करून नम्रपणे त्यांचं पहिल्यांदा मी आभार मानले की त्यांनी मला या पद्धतीचं लायक समजलं की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी कन्सिडर केलं आणि तिथं मला एक देण्याची इच्छा व्यक्त केली. खरोखरच मी उद्धव साहेबांचं आणि पूर्ण शिवसेना गटाचं, संजय राऊत साहेबांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला याच्यासाठी एवढं मला संधी द्यायची त्यांनी प्रयत्न केला. पण दुर्दैवानं मला तिथं पोचणं वेळेत शक्य होणार नाही. त्यामुळं मी नम्रपणे माझा नकार मी त्यांना हातकलंगले लोकसभेसाठी सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी प्रेम आणि विश्वास याबद्दल दाखवला. त्यामुळे परत एकदा मी शिवसेना प्रमुख उद्धव साहेबांचं मी मनापासून आभार मानतो, संजय राऊत साहेबांचं मनापासून अभिमान मानतो आणि असाच त्यांचं प्रेम आणि विश्वास माझ्यावर राहील याच्यात काही तीळ मात्र शंका नाही. पुढचं काय असेल कोल्हापूर लोकसभेच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे जवळपास 2.5 ते 3 वर्ष माझं काम इथं सुरू आहे. सामान्य माणसाची माझी नाळ माझ्या 3 पिढ्यापासून लोकांची जोडलेली आहे. शिक्षण, दूध व्यवसाय, भाजीपाला संघ, शेतकरी संघ असे बऱ्याच पद्धतीच्या माध्यमाने माझे वडील KDCC बँकेच्या माध्यमातून असेल, मी माझे आजोबा DC यांना कुंभिकासरी साखर कारखान्याच्या माध्यमातून असेल, आम्ही लोकांपर्यंत पोचलेलो आहोत. चांगल्या पद्धतीने 3 पिढ्या आम्ही समाज कल्याण करत आहोत. मागच्या 2.5 वर्षाचं माझं काम हे कोल्हापूर लोकसभेला टार्गेट धरून मी केलेलं होतं. सगळ्या लोकांच्यापर्यंत मी पोचलेलो होतो आणि मला लोकांच्यामध्ये पोचल्यावर लक्षात आलं की जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये एखादा तरुण जो वेगळ्या विचारानं येऊ शकतो, हा तिसरा पर्याय देणं एक मी जागृत नागरिक म्हणून माझं कर्तव्य मला वाटलं. आणि मला वाटतं की आत्तापर्यंत मी जिथं काम केलं आहे, लोकांना आजही मला बरेच फोन येतात आणि सांगतात की साहेब तुम्ही माघार घेऊ नका आणि याच्यामध्ये तुम्ही रिंगणात राहिलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनंच मी विचार करतोय. माझे आजपासून या वाजल्यापासून मी 2-3 दिवस माझा प्रचार मी थांबवला होता, कारण हातकलंगड्याचा विषय क्लिअर करण्याशिवाय कोल्हापूर लोकसभेमध्ये बोलणं चुकीचं ठरलं असतं. तर माझा प्रचार उद्यापासून परत सुरू होतोय. माझ्या टीम आजपासून परत माझे कार्यकर्ते ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये अजून बरंच पाणी पुलाखालनं जायचं आहे. बरेच चेंजेस होणार आहेत. त्यात लोक काय वाहून जाणार आहेत, काय धक्कादायक गोष्टी पण समोर येणार आहेत. त्यामुळे मी आत्ता कामावर लक्ष देतोय, लोकांच्या बरोबर भेटायचं लक्ष देतोय आणि मी लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलो आहे साहेब. शेवटच्या घरापर्यंत मी पोहोचलेलो आहे. जंगमहट्टीपासून धनगर असलेला जो शेवटचा भाग आहे, स्वप्नवेलीपर्यंत मी पोहोचलेलो आहे साहेब. त्यामुळे मला वाटत नाही की मला एकटा माणूस जर एवढं करू शकत असेल तर लोकांनाही शेवटी कोल्हापूरचे सामान्य नागरिक हा क्रांतिकारी विचाराचा आहे, एक स्वाभिमानी विचाराचा आहे. आणि त्यावेळी एखादा दिसतो की एखादा सामान्य कार्यकर्ता चेतन नरकेंसारखा एवढं मनापासून काम करतो तर त्याला संधी द्यावी असं मला वाटतं त्यांना लागेल. आणि तिसरा पर्याय उमेदवार आल्यानंतर पुन्हा धोके निर्माण होते. याच्या दृष्टीने जर थांबा म्हटलं तर कारण मोटिव्ह काय तोच आहे की मोदीला थांबवणे.
तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय विचार करता? साहेब, निवडणूक लढवणे की मोदींना थांबवणे? साहेब, माझा मोदींना थांबवणे किंवा हा भाग मला वाटतं असा प्रश्न थोडासा अन्यायकारक होईल. मला माझ्या बिलीफवर, माझ्या कोल्हापूरच्या विकासावर विश्वास आहे. पक्ष हा भाग नंतर येतो. माझ्या कोल्हापूरच्या लोकांना स्वयंरोजगार आणि रोजगार मिळावा याच्यासाठी माझे तालुकानिहाय माझे मेळावे झालेले आहेत. त्याच्यानंतर आत्ता मी प्रत्येक कॉलेजमध्ये, कुठलंही कॉलेज सांगा त्या कॉलेजमध्ये जाऊन भविष्यामध्ये त्यांनी शिक्षणानंतर काय करावं, स्वयंरोजगारासाठी योजना कुठल्या अवेलेबल आहेत किंवा त्यांना बाहेर देशामध्ये शिक्षण घ्यायचं असेल तर मला रात्री 11 वाजता लोक फोन करतात. 11वी 12वीमध्ये मी कुठला विषय घ्यावा याच्यासाठी मला पालक करतात. त्यामुळे साहेब, मला गोष्टी माझ्या हातात ज्या आहेत, मला कोल्हापूरचा एका वेगळ्या दृष्टीने विचार करायचा आहे. कोल्हापूरला एक वेगळ्या दृष्टीने वरती न्यायचं आहे. आपला GDP पर कॅपिटा 2014 साली साहेब फक्त दुसऱ्या नंबरवर होता भारतामध्ये. आज तो 14व्या नंबरवर आलेला आहे. आणि ज्याच्यामध्ये आपला 2 नंबरमध्ये होता त्याचे माझे आजोबा DC अण्णांनी सहकाराच्या माध्यमातून चांगला रेट दिला आहे, कुंभी कासारीच्या माध्यमातून. परत माझे वडिलांनी अरुण नरके साहेबांनी यूथ बँक असेल, मार्केटिंग फेडरेशन असेल, गोकुळ दूध या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला दर दिला. आणि चांगल्या दर दिल्यामुळं जो आपल्या हातामध्ये परचेस पॅरिटी म्हणजे परचेस पॉवर जी असते ती लोकांच्या हातात पैसा आला. आणि पैसा आल्यामुळं कोल्हापूरची इकॉनॉमी वाढते. त्यामुळं माझ्या फॅमिलीचं आणि माझं कॉन्ट्रीब्युशन डिरेक्टली कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटमध्ये आज आहे. माझ्या शिक्षण संस्था आज आहेत, त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शिक्षण 1975 सालापासून मी देतोय. त्यामुळे कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटमध्ये नरके फॅमिलीचं कला, क्रीडा, साहित्य प्रत्येक क्षेत्रामध्ये पर GDP किंवा ग्रोथ रेट ॲग्रिकल्चरमध्ये असेल, या सगळ्यामध्ये आज देखील मी अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये माझं फार्मिंग आहे, जिथं सगळ्यांना उपलब्ध आहे. ते बघू शकतात. माझे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील की अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये मी अवोकाडो केलेला आहे, डेकोरेटिव्ह प्लांट्स केलेले आहेत, मत्स्यपालनामध्ये किती ताळेबंद आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी ओपन ठेवल्यात. त्यामुळे कोल्हापूरचा आर्थिक विकास करणं आणि हे मायक्रो प्लॅनिंग करणं हे माझ्या 20 वर्षाच्या अनुभवातून मला नॅचरली येतं. आणि त्याच्यामुळं मला पक्षाने या गोष्टी एक वेळ मला वाटतं इलेक्शनसाठी महत्त्वाचे असते. पण मला एवढंच माहिती आहे की कोल्हापूरचा कुठलाही मुलगा बेरोजगार नसावा, मुलीला चांगल्या पद्धतीचं पतपुरवठा आणि मार्गदर्शन मिळावं आणि आमच्या मुलांची लग्न वेळेत व्हावीत, हे माझं प्रामुख्यानं साहेब महत्त्वाचं असणार आहे. त्याच्यावर साहेब, मला वाटतं जवळपास एक 3-4 पक्षांनी मला ऑलरेडी त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट केलेला आहे. मी त्यांचं नाव डिस्क्लोज करू शकत नाही या सेकंदाला. आणि ज्या पद्धतीनं माझी आत्तापर्यंत झालेली लोकांपर्यंतची पोहोच, युवा वर्गामध्ये असणारं माझ्या नावासाठी असलेला आग्रह आणि माझ्या बाहेर देशातलं जे शिक्षण आहे त्याच्यामध्ये मी कोल्हापूरला एक वेगळ्या विचारानं पुढं आणण्याची असणारी तिसऱ्या पर्यायाची असणारी गरज ओळखून मला वाटतं मी एक जागृत नागरिक या माध्यमातून मला तो तिसरा पर्याय देणं मला वाटतं महत्त्वाचं आहे. आणि त्या माध्यमातून जे आत्ता मी 2-3 दिवसासाठी ह्या हातकलेंच्या विषयामुळे हा माझा विषय थांबवला होता, कारण तो आदर मला देणं माझं प्रार्थनीय होतं. त्या पद्धतीनं मी केलेलं आहे. आणि माझं उद्यापासून दौरे परत सुरू होतील. मला वाटतं या बरोबर आत्तापासून 1 वाजल्यापासून आत्ता कोल्हापूरमध्ये माझा जवळपास 50-60 लोकांची माझी टीम ऑलरेडी ॲक्टिवेट झालेली आहे आणि ते घरोघरी जायला सुरुवात झालेली आहे. महाविकास आघाडी मला जे 3-4 पक्ष सपोर्ट देणार होते तेवढी दमदार आहेत का त्यात? साहेब, पक्षापेक्षा मी कोल्हापूरच्या जनतेवर विश्वास ठेवतो. कोल्हापूरची जनता ही क्रांतीमध्ये बिलीव्ह करणारी आहे, स्वाभिमानी आहे. 15 दिवसात ते ठरवतात की कुठला आमदार व्हायचा किंवा खासदार व्हायची प्रचिती ऑलरेडी आलेली आहे. त्यामुळे प्रश्न असा राहतो की कोल्हापूरच्या जनतेला काय पाहिजे आहे. पक्ष हा बाजूला राहतो. फक्त कोल्हापूरची जनता नेहमी विचार करते की स्वाभिमानी आणि कोल्हापूरला न्याय देणारा, कामातून असणारा, लोकांच्या फोनवर अवेलेबल असणारा. आता कुठेही तुम्ही मला इथं बसलेल्या लोकांमध्ये 100 लोकांच्या मध्ये मला विचारलं की चेतन नानकेंचा तुमच्याकडे नंबर आहे का, तर तुम्ही 2 मिनिटात सांगू शकाल की माझ्याकडे नंबर आहे. असं मी बाकीच्या कार्यकर्त्यांबद्दल बोलणं किंवा हे माझं उचित नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्यापर्यंत पोचलेलो आहे. आणि याच्यापुढं कोल्हापूर जनतेच्या माध्यमातून हा जनता माझा हाच पक्ष आहे असं मी धरून पुढे निघालेलो आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे त्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला होता, तरी तुम्ही त्यांना नकार दिला. पण आता इथं कोल्हापूरसाठी जर थांबा म्हटले तर त्यांचं ऐकणार आहे का नाही? साहेब, माझ्यावर त्यांचं प्रेम आहे, विश्वास आहे. मला वाटतं माझी भूमिका ज्यावेळी कॉन्क्रीट होईल त्यावेळी त्यांच्याशी मी 100% शेअर करेन. त्यांचा माझा 100% अधिकार आहे. आणि मी त्यांच्या शेअर झाल्यानंतर त्यांची जी भूमिका असेल त्याचा मी 100% विचार करेन. तुमची बंडखोरीच असेल साहेब, मी कुठल्या पक्षाचा नाही आहे, माझी बंडखोरी नाही आहे ही. मी आता कुठल्या पक्षाचे अटॅच नाही आहे, माझ्या कुठल्याही पक्षाचा प्रवेश नाही आहे. त्यामुळे मी बंडखोरी हा शब्द मला लागू होत नाही.
त्यांचं त्यावेळी जे काहीतरी वेगळा विषय, पण त्याबरोबरच तुमच्या नावाची चर्चा महायुतीकडून होत होती. 100% साहेब होणार होते. तुम्ही विचार करा, जर माझी जी विचारशैली बघितली तर कुठल्याही पक्षाला हवी वाटणारी आहे. माझं क्लीन नेटवर्क असेल, माझा आत्तापर्यंतचा माझा 3 पिढींचा समाज कल्याणाचा माझ्या नरके घराण्याचा वारसा असेल, माझं शिक्षण असेल, माझा कामाचा आवाका असेल, महाराष्ट्र शासनाचं सहकारी धोरणाबद्दल माझं असलेलं काम, पशुसंवर्धना माझं गोकुळच्या माध्यमातून असलेलं काम, माझं महाराष्ट्र शासनामध्ये असणारं नवीन सहकार धोरणासाठी माझी झालेली निवड, माझं इंडियन डेअरी असोसिएशन न्यू दिल्लीमध्ये असणारं कॉन्ट्रीब्युशन पॉलिसी मेकिंगमध्ये आणि थायलंड देशाचा एक वाणिज्य सल्लागारापर्यंत म्हणजे आजपर्यंत 900,000 कोटीचा जो व्यापार माझा भारताबरोबर होतोय टोटलमध्ये, त्याच्यामध्ये असणारं माझं देशासाठीचं कॉन्ट्रीब्युशन, या गोष्टी जर बघितलं आणि माझं वय महत्त्वाचं, याच्यामुळे सगळ्यांना कुठल्याही पक्षाला मी हवावासा न वाटलं तर मला आश्चर्यच वाटेल सर. काँग्रेसला जागा गेलेली आहे. ऑलरेडी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आहे. तुम्ही आता सगळे तुमचं पाठबळी शाहू महाराजांना देणार. तुम्ही जर विचार केला तर मी आता कुठल्याही पक्षाशी अटॅच नाही आहे आणि मी कोल्हापूरच्या लोकसभेच्या रिंगणात अजून एक्झिट घेतलेली नाही आहे. मी कोल्हापूर लोकसभेच्या रिंगणामध्ये असणार आहे. ती कशा पद्धतीनं असणार आहे त्याचं मला वाटतं थोडं त्याला अजून मला वाटतं ओला करून अजून पाणी बरंच जायचं आहे. त्याच्यामध्ये अजून महायुतीची उमेदवारी जाहीर व्हायची आहे, त्याच्यानंतर मला विचार करावा लागेल. पण मी 100% कोल्हापूरच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये असणार आहे. पण कशा पद्धतीनं असणार आहे, कुठल्या गटाचा किंवा पक्षाचा मला सपोर्ट असेल, याला थोडेफार 8 ते 10 दिवस त्याच्यामध्ये जातील. आणि ज्या पद्धतीनं मला ही कॉन्क्रीट माहिती ज्यावेळी असेल त्यावेळी आपल्या सगळ्यांशी मी 100% बोलेन आणि तो 100% आपल्याशी शेअर करेन. एवढंच महत्त्वाचं मला वाटतं याच्यात सांगावंसं वाटतं. हो, एका विशेष चिन्हावर तुम्ही लढा अशी पण चर्चा झालेली. एका विशेष चिन्हावर लढला तर आम्ही तुम्हाला मागच्या संदर्भात काय झालं आणि मनपा जो पॅटर्न आता सीकडे जो चर्चा तशी आहे नाही साहेब, तशाबद्दल मी काही बोलू इच्छित नाही. चेतन नरेंची नेमकी विचारधारा कुठली आहे? म्हणजे कधी तुम्ही अजित पवारांना भेटताय, कधी मुख्यमंत्र्यांना भेटताय, कधी आता उद्धव ठाकरेंना भेटताय, तर मूळ तुमची विचारधारा कोणासोबत? साहेब मला सांगा, मला जे चांगल्या गोष्टी आहेत त्याला प्रत्येकाची पर्सनल रिलेशनशिप असू शकतात. प्रत्येक गोष्ट राजकारणाच्या दृष्टिकोनाचं मला वाटतं थोडंसं माझ्यावर अन्याय होईल. काय मी ते जाऊन बोलतो हा भाग आहे. मी कुठं जाऊन पक्षात कुठं उभारलो असेल हा भाग. मी पहिल्यापासून महाविकास आघाडीकडे माझा प्रेफरन्स दिला होता आणि त्यांच्या स्टेजवर मी होतो. पण त्याच्यामध्ये पवार साहेब होते, त्याच्यामध्ये बंटी साहेब होते, त्याच्यामध्ये PN साहेब होते, त्याच्यामध्ये शिवसेनेचे उद्धव साहेब होते, संजय राऊत होते. मी जर कुठल्या दुसऱ्या मंचावर गेलो असतो तर हा तुम्ही प्रश्न विचारू शकता. पण माणसाचे वैयक्तिक संबंध हे असूच शकतात ना. आजही बोलतात लोक, त्यात काय. हो, मी कळवून इथं आलोय सर. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज आता आहेत, त्यांनी थांबा म्हटले की तुम्ही थांबा. पण का थांबा म्हणतील मला? नेहमीच ते युवांना छत्रपती शाहू महाराजांची हीच मोठी खासियत आहे की युवा वर्गाला नेहमी त्यांनी आशीर्वाद दिलेले आहेत. आणि एखादा युवा स्वतःच्या माध्यमातून कामातून वरती येत असेल, मला वाटतं मला त्यांचे आशीर्वादच असणार आहेत. नाही, 405 मध्ये मोदींना रोखण्यासाठी खरं तर महाविकास आघाडी